नमस्कार प्रेक्षकांनो, सारे काही तिच्यासाठी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. श्रीनू आणि ओवी दोघे आता बाहेर फिरायला आलेले असतात. श्रीनू म्हणत असतो, बोल ना ओवी, तुला नक्की काय बोलायचंय? तेव्हा ओवी बोलते, श्रीनू, सध्या ना ऑनलाईन क्लासेस फारच चालतात आणि माझं काही इन्स्टिट्यूटशी बोलणं सुद्धा झालंय. मी काय करू शकते, तिकडे इंग्लिश शिकू शकते आणि थोडे पैसे सुद्धा कमवू शकते. ते पैसे दादा आणि मावशीला नक्कीच उपयोग येतील. तुला काय वाटतंय, सांग ना, ही माझी आयडिया कशी आहे? पण यावरती श्रीनू काही एक रिएक्ट करत नाही. ओवी बोलते, काय झालं श्रीनू, तुला ही आयडिया आवडली नाही का? तेव्हा श्रीनू बोलतो, हे ठरवणारा मी कोण? पण एक सांगू, मला तुझा फार हेवा वाटतो. तू मुलगी असून सुद्धा इतका विचार करतेस आणि मी बघ ना, त्यांच्यासाठी साधं काहीच करत नाही आहे. मला तर फार गिल्टी वाटतंय. तेव्हा ओवी बोलते, श्रीनिवास, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सगळं सॉर्ट आऊट होईल आणि हे सगळं तूच करशील, मला खात्री आहे. तेव्हा ओवी बोलते, मला तुझी हेल्प हवी आहे. घरात जे काही वायफाय सुरू आहे ना, ते मांगरापर्यंत पोहोचतच नाही आहे. प्लीज काहीतरी कर ना. तेव्हा श्रीनू बोलतो, मी एक काम करतो, तुझ्यासाठी नवीन डोंगलच घेऊन येतो. काय वाटतंय? तेव्हा ओवी बोलते, परफेक्ट, आण. आणि तेवढंच त्या दोघांना काहीतरी समोर विचित्र दृश्य दिसतं. ते पाहतात तर काय, उमा लाकडं कट करत असते, तेही कुऱ्हाडीने. हे सगळं पाहून श्रीनूला फारच वाईट वाटतं. तो धावत पळत जातो आणि तिच्याकडून ती कुऱ्हाड हिसकावून घेतो आणि बोलतो, उमाई, अगं मी तुझ्यासाठी इतका परका झालो का गं? आता ही सगळी कामं तू करणार आहेस का? तुझा मुलगा असताना तुला ही कामं करण्याची काही गरज नाही आहे. पण उमा काही एक ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते, श्रीनू, हे बघ, तू जा, तुला तुझा अभ्यास नाही आहे का? जाऊन अभ्यास कर जा. आणि अशा प्रकारे उमा काही त्याचं ऐकत नाही. त्याच्या हातातून जबरदस्तीने कुऱ्हाड हिसकावून घेते आणि तिकडून निघून जाते. तर आता सीन चेंज होतो. श्रीनू एकटाच बसलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे बंधू येतो हिशोबाची वही घेऊन आणि बोलतो, हे बघ ना, दादाला हा हिशोब दाखवायचा आहे मागच्या आठवड्याचा. तू माझी मदत करशील का? तेव्हा श्रीनू बोलतो, आपण कितीही मदत करू रे, पण समोरच्यानी मदत स्वीकारायला तरी पाहिजे. असं म्हणत असतो. आता घडलेला सर्व प्रकार त्याला सांगू लागतो आणि बोलतो, असं काहीतरी घडलं पाहिजे ना, आईला चांगलीच अद्दल घडायला पाहिजे. ही आता दोन माणसं जी खोतांच्या घरी गेलेली असतात ना, ती सर्व प्रकार आता चावडीत जाऊन सांगतात. हे ऐकून सरपंच बोलतात, हे तर फार वाईट झालं. म्हातारी गेली आणि त्यांचं घरच तुटलं. आधी दादा सगळ्या गावाचा निवाडा करायचे, सगळ्या गावाचे प्रॉब्लेम सोडवायचे, पण आता त्यांच्यावरच ही वेळ आली आहे. हे सगळं एक माणूस ऐकत असतो आणि म्हणत असतो, बरं झालं, या दादा खोताला त्यांच्याच घरातल्यांनी रस्त्यावर आणलं. यामुळे माझं काम सोपं होणार आहे. आणि तेवढंच तिकडून श्रीकांत पास होत असतो. पंच आता त्याला अडवतात, थांबवतात आणि इकडे बोलावतात आणि बोलतात, आम्ही जे काही दादा खोतांबद्दल ऐकलंय ते खरं आहे का? श्रीकांत बोलतो, हो खरं आहे. तेव्हा पंच बोलतात, ठीक आहे, पण आता उद्या या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू. म्हणजे उद्या सकाळी इथे पंचायत बसेल आणि उद्या तुम्हाला तिकडे येऊच लागल. तेव्हा श्रीकांत हात जोडताना बोलतो, पंच, मी तुमच्याकडे विनंती करतो, माझ्या बायकोला प्लीज समजावून सांगा. खरं तर ती कोणाचंच ऐकायला तयार नाही आहे, हट्टालाच पेटली आहे. ती ना ऐकण्याच्या पलीकडे गेली आहे. आता तुम्हीच तिला सरळ करू शकता, वटणीवरती आणू शकता. तेव्हा पंच बोलतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता तुम्ही बघाच आम्ही तिची कशी मस्ती जिरवतो ते. इकडे आता हा शिर्के बंधूकडे येतो आणि बोलतो, बंधू भाऊ, उद्या तुम्हाला पंचायतीत बोलवलंय आणि बंदूक होत बाज झाली तुझी लप्पाछप्पी. तुला काय वाटलं मला कळलं नाहीये? अरे तुमचं पितळ उघडं पडलंय, सगळ्या गावाला कळालंय. रघुनाथ खोत मांगरात राहतात ना, ही गोष्ट अख्ख्या गावाला कळालीये आणि तुमची चांगलीच लायकी निघालीये. आणि उद्या सकाळी तू आणि तुझी बहीण वेळेत हजर राहावा म्हणजे झालं. तुम्ही दोघे भाऊ लय उडत होतात ना, उद्या बघा तुमची कशी मज्जा होते ते. असं म्हणतच हा शिर्के तिकडून निघून जातो. तो आता दादांच्या घरी येतो, पण दादा काय घरी नसतात, उमा असते. तो आता उमाला नमस्कार करतो. नमस्कार वहिनी, खरं तर मी पंचायतीतून निरोप घेऊन आलोय. उद्या सकाळी दादा खोतांना पंचायतीत बोलावलंय, तुम्ही सुद्धा या, कारण पंचायतीसमोर फार मोठं मामलो आलेलो असा. येतो वहिनी, असं म्हणत असतो. तिकडून निघून जातो. पण ओवीला चांगला संशय आलेला असतो. ती तिथेच बसलेली असते. ती या दोघांचं बोलणं ऐकत असते. ती म्हणत असते, मावशी, या शिर्केंचा टोन असा का होता? नाही म्हणजे कोणाला चिडवल्यासारखं हे बोलत होतं. इकडे आता मंजू, चारू आणि लाली तिघीही किचनमध्ये असतात. मंजू म्हणत असते, मला तर कायच कळना झालंय, या घरात नक्की काय चाललंय. तेव्हा चारू बोलते, आत्या, त्या ओवी किंवा ओवीच्या बाबांनी तर तक्रार केली नसेल ना पंचायतीत? मंजू बोलते, नाही नाही, ती काय असं करणार नाही. तेव्हा लाली बोलते, तिचा बरा तुला पुळका येतोय, आणि हे सगळं जर त्या ओवीने केलं असेल ना, तर तिकडे मी कोणाचंच ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते.
आणि तेवढंच तिथे श्रीकांत येतो आणि बोलतो, ए बाय माझी लाली, तिकडे तरी तुझं तोंड बंद ठेव. आधीच तुझ्या वागण्यामुळे आपल्याला गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाहीये. तेव्हा आता दुसऱ्या दिवशी खोतांच्या घरातली सगळी मंडळी आणि दादांच्या घरातली सगळी मंडळी पंचायतीसाठी निघते. पण तेवढ्यातच हे पंच स्वतः त्यांच्या घरी येतात, त्यांच्या घराच्या दिशेने येतात. लाली मनातल्या मनात म्हणत असते, आता हे का इकडे आले? तेवढ्यातच पंच बोलतात, म्हणजे आम्ही जे काही ऐकलं होतं ते अगदी खरं होतं. तर आज काय तो न्यायनिवाडा होईलच असं म्हणतच ते आता झाडाच्या जवळ बसतात. एकीकडे दादांचं कुटुंब असतं आणि दुसरीकडे खोतांचं कुटुंब असतं. पंच म्हणत असतात, तुम्हाला माहितीये का ही पंचायत आपण का भरवलीये? तुमच्या दोन्ही भावंडांनी आपल्या भावकीचा नियम मोडलाय. आणि हे सगळं ऐकून लालीला तर इतका राग येतो, ती बोलते, वा दादा वा, म्हणजे तू आमची तक्रार केलीस तर पंचायतीत. वा दादा वा, आज तू स्वतःच खोतांची जज चव्हाट्यावरती आणलीस. तेवढ्यातच ती दोन माणसं बोलतात, थांब लाली, ही तक्रार दादांनी केली नाहीये, ही आम्ही केलीये. तेव्हा तर पंच लालीला काय शिक्षा देतील ना हे पाहणं खरंच रंजक ठरेल.